अगदी शेवेसारखी मोकळी सुटसुटीत गरमागरम वाफाळती आणि तेवढीच रुचकर अशी ही कोबीची भाजी. कोबीची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना नीट बनवता येत नाही. कधीकधी भाजीमध्ये पाणी जास्त झाल्यामुळे तिला चव लागत नाही किंवा कधीकधी पाणी कमी झालं की ती करपते. तर अशावेळी अगदी योग्य पद्धतीने कोबीची भाजी अगदी शेवेसारखी लांबसडक मोकळी सुटसुटीत तसंच तेवढीच रुचकर अशी अगदी घाई गडबडीची वेळ असेल, मुलांना टिफिनला द्यायची असेल किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा परफेक्ट कोबीची भाजी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करू. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी हा अर्धा किलो कोबी घेतलेला आहे. कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कोबी धुवून घेतल्यानंतरच चिरायला घ्यायचे. सुरुवातीला मी असे कोबीचे 2 भाग केले. कोबीचे या पद्धतीने 2 भाग करून घेतल्यानंतर प्रत्येक भागातील जो देठाचा भाग असतो, जो व्ही आकारात असतो, तो आपण या पद्धतीने असा काढून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं तर आपल्याला कोबी चिरणं सोयीस्कर होतं. शक्यतो हा देठाचा भाग भाजीमध्ये वापरू नये. आता या अर्ध्या कोबीचे सुद्धा मधून आपण 2 भाग करून घ्यायचे या पद्धतीने. आता यातला एक भाग घ्यायचा आणि चिरायला सुरुवात करायची. हा जो त्रिकोणी भाग आहे तिथूनच आपण कोबी चिरायला सुरुवात करायची या पद्धतीने. म्हणजे अगदी भरभर आपल्याला शेवेसारखा अगदी हा कोबी चिरता येतो. अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या कोबीची भाजी नक्कीच सुंदर अप्रतिम चवीला होणार यात शंका नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या कोबीची भाजी करायची आहे तेवढा कोबी या पद्धतीनेच आपल्याला चिरून घ्यायचं आहे. पहा, चिरून घेतल्यानंतर असा शेवेसारखा लांब सडक हा कोबी दिसतो. तर यावेळी मला जेवढा कोबी हवा आहे तेवढा मी हा चिरून घेतलेला आहे. आणि हा कोबी चिरल्यानंतर मी एकदा पाण्याने धुवून घेतला आणि धुवून घेतल्यानंतर चाळणीवर हा मी निथळून घेतला आहे. बऱ्याच वेळ निथळत होता आणि त्यानंतर मी एका भांड्यामध्ये हा काढून घेतला आहे. तर कोबी धुवून घेतल्यानंतर तो निथळून घेणं गरजेचं असतं एखाद्या चाळणीवर. नाहीतर पाणी राहिलं भाजीमध्ये कोबीमध्ये तर भाजी पाण्यासारखी होते. आता या कोबीच्या भाजीमध्ये मी चणा डाळ घालणार आहे. तर चणा डाळ इथे मी 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. छान भिजली आता ती. कोबीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी घेतलं आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं. आता ही भाजी मी घाई गडबडीच्या वेळी कशी करायची हे दाखवते. तर बघ, घाई गडबडीची वेळ असेल तर कुकरमध्ये आपण डायरेक्ट भाजी फोडणीला घालायची आणि त्याकरिता भाजी कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला सांगते. आता फोडणीसाठी मी इथे कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत फोडणीसाठी. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी घालताना दाखवणं माझ्याकडून स्किप झालं, त्यामुळे समजून घ्या. मोहरी चांगली तडतडली की घालायचं आहे हिंग आणि कढीपत्त्याची पानं. आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा तुम्ही यामध्ये घातलात नाही तरी देखील चालू शकतं. तर इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे. कांदा थोडासा परतून घेतला की यामध्ये घालायची हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये हळद घालून घ्यायची आहे 1/2 चमचा. हळद घालून घेतल्यानंतर ती फोडणीमध्ये चांगली एकजीव करायची. आणि आता भिजवून घेतलेली चणा डाळ या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. चणा डाळ फोडणीमध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायची आणि लगेचच यामध्ये आपण निथळून घेतलेला जो कोबी आहे तो घालायचा आहे. कोबीसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. कुठलीही भाजी घेतलात तरी देखील ती फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतून घेतली तर भाजीला खूप छान चव येते. म्हणून ही स्टेप नक्की करायची. लगेचच त्यामध्ये पाणी घालायची किंवा लगेचच वाफेवर शिजवण्याची घाई करायची नाही. 1 ते 2 मिनटं अशा प्रकारे भाजी परतून घ्यायची. आता मी भाजी कुकरमध्येच करणार आहे, त्यामुळे यामध्येच मी घातलं आहे ओलं खोबरं. ओलं खोबरंसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर सुकं खोबरं घालायचं असेल तरी देखील तुम्ही यामध्ये यावेळी घालू शकता. आता खोबरं घालून घेतल्यानंतर आणि मीठही यामध्ये मी यावेळी घालून घेतलेलं आहे. तर खोबरं आणि मीठ घालून घेतल्यानंतर भाजी चांगली एकजीव करून घेतली
आणि आता त्यामध्ये अगदी थोडंसं गूळ घालायचं आहे. जास्त गूळ घालायचं नाही, अगदी थोडं चवीसाठी म्हणून गूळ घालायचं आहे. याने भाजी गोड तर होत नाही, पण भाजीला अप्रतिम चव येते. कारण कोबीला तशी फारशी स्वतःची चव नसते, म्हणून जरासं गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून भाजी रुचकर लागेल. भाजी एकदा मिक्स करून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचे. पाणी जास्त घालायचं नाही, 2 टेबलस्पून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. 2 टेबलस्पून पाणी यामध्ये पुरेसं आहे. तर पाणी घालून घेतल्यानंतर एकदा मिसळून घेऊ आणि आता आपण कुकरला झाकण ठेवून फक्त 1 शिट्टी याला काढून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, फक्त 1च शिट्टी पुरेशी आहे. एका शिट्टीमध्ये भाजी मस्त अशी शिजून तयार होते. तर भाजीचा 1 शिट्टी करून घेतल्यानंतर कुकर मी थंड करून घेतला आणि त्यानंतर आता झाकण उघडूयात. तर इथे आपली झटपट अशी कोबीची भाजी बनवून तयार झाली आहे आणि खूप सुंदर दिसते आहे, अगदी शेवेसारखी आणि बनवूनही झटपट तयार होते. आता ही भाजी आपण एकदा हलवून घेऊ. तर पहा, अगदी सुटसुटीत अशी ही भाजी तयार झाली आहे. कुठेही तळाला लागलेली नाही, म्हणजे करपली नाही किंवा पाणी जास्त झालं नाही. अगदी परफेक्ट अशी ही भाजी आपली बनवून तयार झाली आहे. आता गरम गरम या भाजीवरच आपण वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू, थोडंसं ओलं खोबरं भुरभुरू आणि भाजी सर्व करू. घाई गडबड असेल तर कढईमध्ये डाळ कोबी शिजायला वेळ लागतो आणि अशावेळी ही कुकरमध्ये भाजी करण्याची पद्धत आपल्याला खूप उपयोगी ठरते. तर अशी ही शेवेसारखी गरमागरम वाफाळती कोबीची भाजी तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर ट्राय करा. तर तुम्हाला आजची ही झटपट होणारी कोबीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.